श्रावणाच्या रिमझिम सरीत जेव्हा निसर्ग हिरवागार शालू नेसून नटलेला असतो, तेव्हा आपल्या मनात आणि घरात एक वेगळीच प्रसन्नता आणि शांतता असते. श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक घरात मांगल्याचे वारे वाहू लागतात. उपवास, सण, व्रत कौशल्य याची रेलचेल सुरू असते. श्रावण महिना हा प्रामुख्याने शिवशंकराचा महिना मानला जातो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का, की याच श्रावण महिन्यात भगवान विष्णूंची म्हणजेच श्री सत्यनारायणची पूजा का महत्वाची आहे? महादेवांच्या या प्रिय महिन्यात श्री सत्यनारायणाची कथा का ऐकली जाते? यामागे नेमके कोणते मोठे रहस्य आहे? आज आपण याच एका अत्यंत गूढ पण तितक्याच पवित्र विषयावर बोलणार आहोत. ही नुसती माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा, सुख, शांती आणि समृद्ध आणणारा एक मार्ग आहे. त्यामुळे आजचा हा विषय मध्ये सोडून जाऊ नका, कारण आपण आज सत्यनारायणाच्या पूजेचे खरे रहस्य आणि ती संपूर्ण मूळ कथा जाणून घेणार आहोत. ही माहिती ऐकल्यानेच माणसाची अर्धी संकटे दूर होतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठीच्या आणखी एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सत्यनारायण या शब्दातच या पूजेचा खरा अर्थ दडलेला आहे. सत्य म्हणजे कधीही नष्ट होत नाही, जो शाश्वत, आणि नारायण म्हणजे संपूर्ण जगाचा पालनहार. म्हणजेच सत्य हेच ईश्वराचे रूप आहे, आणि ईश्वराची सत्याच्या रूपात केलेली उपासना म्हणजे सत्यनारायण पूजा. हिंदू धर्मात चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्व आहे. आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो. या काळात भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये योग निद्रेत जातात आणि सृष्टीच्या पालनाची जबाबदारी भगवान शिवशंकरांवर असते. श्रावण महिना हा या चतुर्मासाचा एक अत्यंत पवित्र भाग आहे. जेव्हा भगवान विष्णू विश्रांती घेत असतात, तेव्हा त्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी श्रावणात सत्यनारायणाची पूजा केली जाते. असे मानले जाते की श्रावण महिन्यात केलेली सत्यनारायणाची पूजा इतर महिन्यांच्या तुलनेने 1000 पटीने अधिक फळ देते. घरातली नकारात्मकता नष्ट होते, अडकलेली कामे मार्गी लागतात आणि कुटुंबात सुख शांती नांदते. पण ही पूजा नेमकी कशी सुरू झाली? माणसाच्या कल्याणासाठी हा मार्ग कोणी सांगितला? चला तर मग आपण श्री सत्यनारायणाच्या त्या मूळ आणि अद्भुत कथेकडे. ही कथा एकूण 5 अध्यायांमध्ये विभागलेली आहे, आणि प्रत्येक अध्यायात माणसाला जीवनाचे एक मोठे तत्वज्ञान शिकवून जाते. पहिल्या अध्यायाची सुरुवात होते ती नैमिषारण्यातून. एकदा नैमिषारण्यात शौनक आदी अनेक ऋषीमुन एकत्र जमले होते. तिथे सूत मुनी आले. सर्व ऋषींना सूत मुनींना अत्यंत नम्रपणे विचारले, हे महामुनी, कलियुगात माणसाचे आयुष्य कमी असेल, तो अनेक व्याधींना आणि संकटांनी ग्रस्त असेल. अशा या दुःखी माणसाच्या कल्याणासाठी, त्यांची दुःख दूर करण्यासाठी कोणता सोपा उपाय आहे, ज्याने त्याला इच्छित फळ मिळेल? तेव्हा सूत मुनी हसून म्हणाले, ऋषी मुनींनो, तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. हाच प्रश्न एकदा देवश्री नारदांनी भगवान विष्णूंना विचारला होता. मी तुम्हाला तोच प्रसंग सांगतो, लक्ष देऊन ऐका. एकदा देवर्षी नारद लोकांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर भ्रमण करत होते. फिरता फिरता त्यांनी पाहिले की पृथ्वीवरील लोक आपल्याच कर्मामुळे अनेक प्रकारची दुःख भोगत आहेत. कोणी आजारी आहे, कोणी गरिबीत त्रस्त आहे, तर कोणाच्या घरात क्लेश आहेत. माणसाचे हे दुःख पाहून नारद मुनींचे हृदय पिळगडून निघाले. ते थेट वैकुंठात गेले. तिथे भगवान विष्णू शेषनागावर विराजमान होते. नारद मुनींनी भगवान विष्णूंची स्तुती केली आणि हात जोडून विचारले, हे प्रभू, तुम्ही सर्व जगाचे तारणहार आहात. पृथ्वीवरील लोक खूप दुःखी आहेत, त्यांच्यावर अनेक संकटे आहेत. कृपा करून मला असा एखादा सोपा उपाय सांगा, ज्याने सामान्य माणसाची दुःख दूर होतील आणि त्यांना सुख शांती मिळेल. भगवान विष्णू हसून म्हणाले, तू विश्वाच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारलास.
स्वर्गात आणि मृत्यूलोकात दुर्लभ असे एक व्रत मी तुला सांगतो. ते व्रत म्हणजे श्री सत्यनारायण व्रत. हे व्रत कोणत्याही दिवशी संध्याकाळच्या वेळी भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यास माणसाची सर्व दुःखे दूर होतात. त्याला धन, धान्य, सुख, संपत्ती आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो. हे ऐकून नारद मुनी तृप्त झाले आणि त्यांनी हा संदेश पृथ्वीवर आणला. इथे पहिला अध्याय संपतो. आता वळूया आपण दुसऱ्या अध्यायाकडे, जिथे या व्रताची प्रत्येक प्रचिती जगाला येऊ लागली. काशी नावाच्या पवित्र नगरीत एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अतिशय सदाचारी होता, पण गरिबीमुळे त्याला 2 वेळचे अन्नही मिळत नसे. तो दररोज अन्नासाठी दारोदार भटकत असे. भगवान विष्णूंना या ब्राह्मणाची दया आली. त्यांनी एका म्हाताऱ्या ब्राह्मणाची रूप घेतले आणि त्या गरीब ब्राह्मणासमोर जाऊन उभे राहिले. म्हाताऱ्या ब्राह्मणाने विचारले, अरे भल्या माणसा, तू इतका दुःखी का दिसतोस आणि असा रोज का भटकतोस? गरीब ब्राह्मणाने आपला सर्व व्यस्त सांगितला. तेव्हा म्हाताऱ्याच्या रूपात असलेला भगवान विष्णूंनी त्याला श्री सत्यनारायण व्रताची माहिती दिली. ते म्हणाले, तू सत्यनारायणाची पूजा कर, तुझे सर्व दारिद्र्य दूर होईल. असे सांगून तो म्हातारा ब्राह्मण गुप्त झाला. गरीब ब्राह्मणाला रात्रभर झोप लागली नाही. त्याने निश्चय केला की उद्या जे काही भिक्षा मिळेल त्यातून तो सत्यनारायणाची पूजा करेल. दुसऱ्या दिवशी चमत्कार झाला. त्याला नेहमीपेक्षा जास्त भिक्षा आणि धन मिळाले. त्याने त्या धनातून पूजेचे साहित्य आणले आणि अत्यंत श्रद्धेने श्री सत्यनारायणाची पूजा केली. या पूजेच्या प्रभावामुळे त्याचे सर्व दारिद्र्य नष्ट झाले. तो ब्राह्मण खूप श्रीमंत झाला आणि आयुष्यभर सुखाने जगून शेवटी त्याला मोक्ष मिळाला. एकदा हाच ब्राह्मण सत्यनारायणाची पूजा करत असताना तिथे एक लाकूड तोड्या आला. तो तहानलेला होता. त्याने ब्राह्मणाच्या घरी पाणी प्यायले आणि विचारले, महाराज, तुम्ही हे काय करत आहात आणि याचे फळ काय आहे? ब्राह्मणाने त्याला सत्यनारायण व्रताचे महत्व सांगितले आणि म्हणाले की या व्रतामुळे माझी गरिबी नष्ट झाली होती. लाकूड तोड्याला अत्यंत आनंद झाला. त्याने प्रसाद ग्रहण केला आणि तो लाकडे विकायला शहरात गेला. त्याने मनात ठरवले की आज लाकडे विकून जे पैसे मिळतील त्यातून मीही ती सत्यनारायण पूजा करेल. आणि त्या दिवशी त्या लाकडाचे दुप्पट पैसे त्याला मिळाले. आनंदाने त्याने केळी, तूप आणि साखर आणून आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा केली. या पूजेच्या प्रतापामुळे तो लाकूड तोड्याही श्रीमंत झाला आणि सुखी जीवनाचा आनंद घेऊ लागला. इथे दुसरा अध्याय संपतो. तिसरा अध्याय आपल्याला मानवी स्वभावाचं एक मोठी चूक आणि त्याचे परिणाम दाखवतो. उल्कामुख नावाचा एक राजा होता. तो खूप दानशूर आणि प्रजेवर प्रेम करणारा होता. तो दररोज मंदिरात जाऊन दान धर्म करत असे. एकदा राजा उल्कामुख आणि त्याची पत्नी भद्रशिला नदीच्या किनारी श्री सत्यनारायणाची पूजा करत होते. त्याच वेळी एक साधू नावाचा वाणी व्यापारी तिथे आला. त्याची बोटे मौल्यवान रत्नांनी भरलेली होते. त्याने राजाला ती पूजा करताना पाहिले आणि विचारले, महाराज, तुम्ही ही कसली पूजा करत आहात? राजाने त्याला सांगितले, आम्ही संतान प्राप्तीसाठी श्री सत्यनारायणाची पूजा करत आहोत. या व्रताने सर्व इच्छा पूर्ण होतात. साधू वाण्याला हे ऐकून खूप आशा वाटली, कारण त्यालाही संतती नव्हती. त्याने राजाकडून प्रजेचे सर्व नियम जाणून घेतले आणि घरी जाऊन त्याने आपल्या पत्नीला म्हणजेच लीलावतीला सांगितले. त्याने नवस केला की जेव्हा मला मूल होईल तेव्हा मी सत्यनारायणाची मोठी पूजा घालेन. सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली आणि तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिचे नाव कलावती ठेवण्यात आले. लीलावतीने नवऱ्याला आठवण करून दिली, आता आपल्याला मुलगी झाली आहे, तुम्ही तुमचा नवस पूर्ण करा आणि सत्यनारायणाची पूजा घाला. पण साधू वाणी पैशाच्या मोहात अडकला होता. तो म्हणाला, आता नाही, जेव्हा कलावतीचे लग्न ठरेल तेव्हा मी मोठ्या थाटात श्री सत्यनारायणाची पूजा करेन. असे म्हणून त्याने पूजा टाळली. काळ पुढे गेला. कलावती मोठी झाली. साधू वाण्याने कांचन नगराच्या एका सुंदर आणि मुलीशी तिचे लग्न लावून दिले. लग्न खूप थाटामाटात पार पडले. पण पुन्हा एकदा साधू आपला नवस विसरतो.
त्याने सत्यनारायणाची पूजा केली नाही. भगवानांना या खोटेपणाचा आणि कृतज्ञतेचा राग आला. त्याने साधूवाण्याला धडा शिकवण्याचा ठरवले आणि इथे तिसरा अध्याय संपतो. सत्यनारायणाची 5 अध्यायांपैकी आपण आज पाहिलो अध्याय 1, अध्याय 2, अध्याय 3. पुढील अध्याय जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.